खरं नाही गोष्टी गेला म्हणलं बरं आपल्याकडे. काय एवढं डोक्याला हात लावून बसले हा? एवढं काय टेन्शन घेता? जाऊ दे, जेवायचं ते होणारच आहे आता. भेटतील कुठून ना कुठून, काय टेन्शन घेता एवढं? फोन आलता ना, काय म्हणे? मला काय कर, मला नको सांगू काय. असं म्हणे का? पैसेच लागतील म्हणा मला, नाही तर हं. मला मा एवढं वाईट नाही, मी काय करू शकतो. असं बोलला? पण मग तुम्ही बोलायचं ना, बाबा मी आता पैसेच बघतोय म्हणा, याला त्याला मागून राहिलो, तर तुम्ही आहे ना टेन्शन नका घेऊ, मी देतो आणून तुम्हाला. तर मग तू 6 महिन्यापासून तुझ्या व्हायचं चालली, आता मी 1 मिनिट दम नाही काढू शकत. हा का? असं बोलला का? तरी तुला म्हणलो बरं आहे आपलं साधं घर, तुला बांगले दिले हाऊस, आणि हे बांगल्या पाय असं झाली ना गडबड. पण मग मी काय म्हटलं, जाईल फिटून आज ना उद्या कर्ज, पण आपलं एकदाचं होऊन जाईल. कायच होत आहे, काय जात आहे, अन्न गोड लागणं माहिती दाखवणं. तुम्ही नका टेन्शन घेऊ, एवढं काय तो खाणार आहे का आपल्याला? काच आहे, काच माझेवाला काच. तुला काय नाही, तू खाती झोपती, मी रात्रात झोपत नाही, रात्रात माझ्या डोक्यात खटकी पडेल. मग मला तर थोडं तरी टेन्शन येत असेल ना तुमच्या असं चेहरा बघून. हं? अरे उद्या कमी जास्त मला जर तू कोणत्या तोंडात पाहून राहशील या घरामध्ये. हा? म्हणून मी तुम्हाला 4 टाइम सांगू राहिले का बाबा तुम्ही टेन्शन नका, तुम्ही आहे तर आम्ही आहे, तुम्ही नसल्यावर आम्ही काय करायचं या घराला चाटायचं का? माणूस बेकाची नाही तर लय वाईट घरात आला का बाय माणसं खालीवर पाहत राहतो ना, त्याचं मला चित्रच बरोबर वाटत नाही. पण आता काय, आपण जग मारली. तुम्ही पण दुसऱ्याकडून घ्यायचं होतं, तेच माणूस सापडला होता तुम्हाला कर्ज घ्यायला. आता तोच देतोय गावात पैसे, कोण देते आपल्या गावात दुसरे? तो शावकार किती माजेल आहे तुम्हाला चांगलं माहिती ना. माझ्या तर आहे त्यांना नाही. ठकीचं काय केलं, खेळ केला माहिती का तुला? हं, ठकीचा नवरा मिळाला, हं, ठकी तर नवऱ्याचं कर्ज होतं, हं. ठकीकडून वसूल घेतलं आणि ठकीला 2 पोरं काढले त्यांना. बाई कर्ज वसूल करून घेतलं, तिचा वापर. बाई किती नालायक माणूस म्हणावं गं बाई. पैसे वसूल करून घेतलं तर काय करायचं? अरे देवा. तर उद्या माझीवाला काय कमी जास्त झालं तर तो कसं होय, मला ती काळजी. हो तुम्ही बाई टेन्शन नका घेऊ, मरू द्या, आपण लागलं तर घर विकून त्याचे पैसे देऊन टाकू. फोन घ्या, मी काय होतो तिकडं फोन केला पण तुझ्या भावाला. केलाय माझ्या भावाला फोन. काय होतं आता काय माहिती काय तुझ्या काकाला? सगळ्यांना फोन लावले, काकाला लावला, मावशीला लावला, बहिणीला लावला, आता मस्त जिकडनं भेटत. पैसे त्यांना का आता दराकीचा भाग केलाय ना, मस्त किती मध्ये 15-20 लाख आहे. बरं मग माझं असं म्हणणं होतं का आपण फोन करून तर मी बोललेच सगळ्यांना, मग जाऊन बघायचं का? तुझ्या काकाची ती पेपरला बातमी आली, काय 1 कोटीला बाग गेला म्हणा. अहो त्यांचे 2 कोटी गेले तर आपल्याला तर दिले पाहिजे. मग पाप तो पदर बसरायचा म्हणा, माई विजत वाचवा. आता बोलली मी फोनवर पण बोलले, अजून त्यांच्या घरी पण जाऊन बोलते, तुम्ही म्हणणार तर. आता गळ्याचा फास कमी करायचा म्हटल्यावर काही ना काही करावं लागेल ना. खरं आता लय टेन्शन आलं. तुम्ही नका टेन्शन घेऊ, कारण तुम्ही टेन्शन घेतलं आणि तुम्हाला काय झालं तर मी बाहेर लक्ष, मी काय करू, कुठं जाऊ पदर पसरायला? तुम्ही रडू नका. तुम्ही जर रडले तर मग आम्ही काय करायचं? हसू? तुम्ही अजिबात रडू नका बरं का. हा ना, आला वाटतं. झालं. काय हो? कुठे गेला सरपंच? हाय आहे. थंडी वाजून आहे. थंडी वाजली? बरं काय केलं पैशाचं? पैशाचं काय केलं? अहो त्यांची तब्येत बरी नाही, तुम्ही आल्याबरोबर लगेच पैशाचा विचार, असा शावकार असतो का? म्हणजे हा, जरा तब्येतीचं विचारावं. काय तब्येत विचारली? ते थडथड थंडीने कापू राहिले. 2 वर्ष झाले, 2 वर्ष. मग हा? मग आता तुम्हाला थोडेफार आजारी वाटते का? काही औषध घ्यायचे? सावकार आला का थंडी वाजली, दुखत काही नेमकं सांगायचं. किती वाईट झाली? हा? देऊ ना, आज ना उद्या देऊच ना. भेटतील सावकार पैसे तुमचे. कधी? मी मेले हो. आम्हा घालू. तू आता कवा जायची नाही आता? हा? पाहुणे राहू नाही का आमचा? कधी बाद? जाऊ गेलाय आमच्या मेवण्याचा बाग गेलाय, तिच्या काकाचा बाग गेलाय. हे बघ 2 वर्ष झाली बरोबर. 1 लाखाचे 10 लाख रुपये झाले. 10? हा. 1 लाखाची 10? हो. हे कोणत्या रेकॉर्ड मध्ये लिहिलेलं आहे? 20% ने. हा, 20 टक्का? तुम्ही तसं काय बोलले ना तेव्हा? म्हणजे मग तुला काय पकडायचं ते काय ना? हा? 20 टक्क्याने घेतले तुम्ही, तर मला तुला माहिती. सांगितलं होतं 20%. टक्के बिक्के नाही बोललो काय, त्याला म्हणलं पैसे द्या
3 दिले मी घेतले. गावात कोणाला विचार पहा काय टक्के सावकाराचे आणि त्याला चक्रवाढ व्याज द्यायचे तुम्ही. घ्या हो तुम्ही आमच्याकडनं, पण एवढा गरीबाचा तळतळात नका घेऊ. एवढं टक्केवारी कुठं असतं का? सावकारा पुढं काय नाही गोरण करीन. श्रीमंत येतेच नाही भाग मागायला, गरीबच येत राहते. हा एवढे 10 लाख नाही आम्ही देऊ शकत. हा, तुमचे जे मला पैसे काही देणार की मला सांग. नाही पैसे काही देणार आहे 10 लाख रुपये द्या ना आलेलं आले बिले वायदा सांग मला. एखाद्या वर्षानं. म्हणजे वर्षाला परत वाढते पैसे किती? 10 लाखाचं व्याज किती होईल सांग. परवडेल का तुला परत? आणि मग बदलतो 8 दिवसात पाहुणे. मला या तू वायदेच करू नका आता. एक कर तू आता या घराच्या बाहेर निघ, मी घराची जप्ती करून घेतो. हो 8 दिवस 8 दिवस 8-10 दिवस आम्हाला द्या. 8 दिवस द्या फक्त हा माझ्या. 8-10 दिवस द्या तुमचे बरं, पैसे. 8 दिवसात नाही भेटलं मग 9व्या दिवशी आम्हीच करायचं बाहेर लिहू. पाय मी ऐकणार नाही परत. हा चल येऊ मग. पहिल्यांदा तुम्ही एवढे पैसे ते 20 काय म्हणता आता 20 यादच मला म्हणलंच नाही. तर मला सावकार कोण पैसे आणते, सावकार कोण पैसे आणते, मी आणली. तुम्ही असं बोलले असते ना बाई मला, तर मी हे गरज नसतं बांधायला काढलं घेतलं मी नसतं. याच काय म्हणते ती. आता याज म्हणजे त्या पैशाला डबल टिबल पैसे घेतोय तो. याच कशाला म्हणतात एवढं बी कळत नाही का तुम्हाला? आता मला काय कळत, मला आण पैसे म्हणून आण पैसे दे पैसे म्हणून दिले मग पैसे. एरीच सावकार झाला का पोट पुढं आला का त्याचं लोकांचं खाऊन खाऊन? म्हणजे याच म्हणजे त्याला जास्त पैसे द्यायला लागत आहे का? मग 1 लाख रुपये गेले ना. 1 लाख रुपये दिले ना तर त्याने म्हणजे 1 लाखाचे 10 लाख म्हणून राहिले तर डबल आणि चौपट याद झालं ते. एवढे कसे काय होतील? मग तुम्ही बोलायला नव्हतं का आम्ही बाई लक्ष्मी काय बोलू? हा मावल ते शिवर खात होतं तर बँकेमध्ये मी 1000 टाकलं तर किती दिवसानं काढून गेलं, मला 1000च भेटली होती त्याच्यात. मग तुम्हाला असं बोलता नाही आलं का त्या बाबाला? तर मला माहिती आहे का त्याचं, पण मी काय चल तुझ्या भावा जाऊन चल चला उभा रे तुम्ही ना मला लय त्याला म्हणा त्या पदर पसर म्हणा काय करू एवढी राख म्हणा आमची. मग आता पसरावंच लागणार आहे मला तुमचा गळा मोकळा करायचा म्हटल्यावर. त्याच्याकडून काय तुझ्या काका कोण निम आणू आणि याचं वाटलं करू पहिलं. चला तू तोंड पाहा नको चल. कुलूप घे सर, कुलूप लावून घे बाहेर. वैताग झाला बाई जीवाला. का रे तुले तुटकच खुरपं दिसलं का? हा आयला तू बी वरचीवर काम करते कडे मजूर आहे सारखं. मग काय तुटेल. राम 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 या काय दाजी. करू राहिले? ही काय ही लय कामाची बाई तुझी भाऊजाई बी. हा ना मग तेच विचारू राहिले काय करू राहिले. काम केल्याशिवाय संसार राहिला का? हा? हम्म. म्हणे कामाची आहे. हा बाया, बाया, बाया. काय म्हणतो पाहुणे? अचानक कसं काय? लयच तोंड उतरून दिलं दाजीनं. काय आलं? आता घरात बिरात चला का इडच उभं करू तर मी विचारते इकडेच पाहुणे राहू द्या इकडेच राहू द्या. इडच मग काय हा ते जरा ते सावकाराकडून पैसे घेतले नव्हते ना आम्ही हा घरासाठी. ते मागच्या वर्षी दाजी बोलले तेव्हा. हा हा ना तर थोडेफार पैशाची गरज होती. दे ग 5-10 हजार रुपये दे. 5-10 हजार नाही ना. पोत दे ठेवून 50-1 हजार देतील ते. 50 हजारात पण काही नाही होत. हा 50 हजारात पण काही नाही होत. असं किती कर्ज घेतलं? मग असं किती करायचं? कोणी 1 लाख रुपये 1 हा लाख मग 50 आम्ही भरतो 50 तुम्ही भरा. ते 1 लाख रुपये घेतले तो तुमचे झाले 1 लाखाचे 10 लाख मागू राहिला तो. एवढे कसे काय? म्हणजे 1 वर्ष झालं का 2 वर्ष झाले? 2 वर्ष झाले. मग 2 असं वर्षात व्याज काय तेवढं टक्के 20 रुपये म्हणताय यांना. कळत काही यांना काही कळालं नाही यांनी 20 रुपयांनी त्याला मग 20 दिले. टक्क्यानं 10 लाखाची बरोबर होत्या. ओ बाबा बाबा बाबा. बरोबर तो 10 लाख मागलच अहो, मग. पण तुम्ही एवढे 1 लाख रुपये 2 वर्ष ठेवा का? आता मला वाटलं 1 लाख कधी द्यायचे म्हणलं. पण नेमाने एवढं घ्यावं का? नेमाने म्हणजे 4 पट्टी त्यांनी याच घेतलं हा, ना. मग नियमानं मग तुम्ही घेताना विचार करायचा नाही या गोष्टीचा. तू बोललाच असेल ना भाऊ एवढं व्याज आहे का काय आहे? आता नाही आता एवढं काय 10 लाख रुपये आमच्याकडे काचे पैसे? आम्ही 10 लाख मागत नाही. थोडीफार करा 2-3 एखाद्या 2 तरी लाखाला. एक काम कर तुझा नेकलेस दे 50-1 हजार येतील त्याच्यावाले. अहो ते काय म्हणून राहिल्या 4-5 लाख 2-4 नाही लाख हो, एवढे कसे 2-3 तरी एवढे कसे 2-3 देऊन तुम्ही मी परत पदर तेवढे द्या. पसरते वहिनी तुमच्या पुढं भाऊ तुमच्या पुढं. अरे यार, लय गरज आहे मला. गरज आहे या माणसाचा गळ्याचा फास आहे ना थोडा कमी होईल. माणूस रडून राहिला जेवून नाही राहिला रात्रभर.
आयला मग आता काय अवघडच काम झालं त्या एवढे माणसाला पैसे काय नाही. झालं तर मी काय करू? तुम्ही आता 2-4 लाख रुपये देणार आणि परत 7-8 लाख 6-7 लाखाची परत ते व्याज चालूच राहील ना हा परत ते तेवढीच 10 तुम्हाला जर द्यायचं म्हणलं नाही तर पुरं देऊन टाक. किती मुदत दिली आता? 8 दिवस हा का 8 मुदत मग आहे मी का? तुम्ही काही द्याल काकाकडून घेते काही काही काकाकडनं घेते आपल्या. वावर बिवर वावर आणतो कुणीच आहे ना आमच्याकडे. या अष्ट आम्हाला कोणी मदत करतो? आम्ही लय परेशान मध्ये. आमच्या भावाला नाही का असू झाले ते मध्ये चांगली जिरली म्हणे. 8 दिवस आहे ना म्हणजे आज किती तारीख आहे? 29 का 28? 29 वाटतं ना 29 आहे. म्हणजे 30 31 नाही 6 तारखेला 30 आहे 30 आहे आजची. 10 दिवस धरा 8 दिवस म्हटलं तर 10 हा 10 दिवस नाही तो 8 दिवस म्हणलं 8 दिवसाला येईल तो. तो मला 8 दिवस नाही 9व्या दिवशी तुम्हाला करायचं बाहेर निघायला. मग तुम्ही घर लिहून दिलं का? नाही तो म्हणतो तसा तुम्हाला घराच्या बाहेर निघावं मग लागेल. घरचं काय तुम्ही लिहून तर नाही देईल ना? लिहून नाही देईल. मागून लिहून गेले काही लिहिलं का नाही. काय लिहिलं बाई हे माणूस मला सांगत पण नाही. काय लिहून दिलं? काय लिहून दिलं आता? मला एक जण बोलवलं होतं त्यानं लिहिलं होतं. पण तुम्ही तर अंगठाचे आहे पण तुम्हाला काय? मला म्हणा अंगठा दे मी नाही दिला अंगठा. बाई असं आहे ना त्याच्यावर ना असं नोटाचं चित्र होतं वरून. म्हणजे ना म्हणजे स्टॅम्प ना लिहून घेतला काय? 100 रुपयाचं चित्र होतं. मला वाटलं 100 मला देतो म्हणून अंगठा दिला मी. देवा कुठं नेऊन घालावं या माणसाला? तुम्ही बी लक्ष ठेवायचं जरासं जाऊ द्या नोटरीच करेल ना नोटरीला ना काय व्हॅल्यू नाही नाही ना आपण त्याच्या विरोधात केस टाकून देऊ पाहू बरं जाऊ द्या आता एक काम करा असं करा आता काय सध्या पैसे होणार नाही पाहू तुम्ही 8 एक दिवस आहे ना मग लागलंच तर आम्ही त्यावेळेस येऊन जाऊ तिकडं हा 8 एक दिवस एवढं कुठे 10 लाख कुठून आणायचे नाही एवढं अहो, नाही वहिनी, आम्ही 10 लाख मागतच नाही ना तुम्हाला पण मदत करा फुल नाही फुलाची पाकळी. काहीतरी करू नको बनवून करू मग भावाकडे भाऊजेक नाही यायचं बहिणीन कुठं कोणाच्या दारात जाऊ हो बरं? बाबा तुला बोललो ना आता सध्या नाहीये पाहतो 8 एक दिवस चान्स आहे ना अजून आपल्याकडे पाहू 8 एक दिवसात जर थोडेफार जर जमा झाले इकडे आमच्या करता मग. हा हा तसं तुम्ही ना काकाकडे जाऊन पहा हा बर का हा तेवढं पण करा. हो. दोघांना माझे हात जोडून विनंती मी लय टेन्शन मध्ये या माणसामुळे आले नाही तर मला घर सोडावं अरे लागेल पण रस्त्यावर यावं तुझी लागेल. तर 5वी आहे रे तू जायचं कमीत कमी तुला लिहिता वाचता येतं पण हे माणूस मला सांगेल तेव्हा ना काही. काय माणूस सांगेल आणि एवढं माणसाने बी ना याचा व्यवहार करावा का करत बायको बरं चला चला घरी चला आता नाही घरी नाही हो दाजी असं नका करू आम्ही मी चेष्टा केली तुझ्या काकाचं तू सापडला पाहिजे. काकाकडे जावं लागेल ना त्यांना एवढं पण डोकं लांबून लावावं आले, लागेल. वणवण करी. नाही काय नको बाबा आम्हाला चहा नको पाणी नको. आम्ही चहा पिऊन मुकामीच थांबू. चल असं करते का हा लागलं तर जेव्हा खावायला थांबू पण आता आमचे मुडच नाहीये. आता काय करावं काय करावं म्हणजे काही करायचं नाही आपल्याला आदरल्या बाबांनीच घडवलेली आठवत ना हा? पार गळ्याला फास आला आपल्या आपल्याला मदत नाही केली मग आणि मग आता हा? स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही समजलं का चला आता आहे ना जरुरी तिच्याने चांगली तुम्हाला मग जरी असं आपली तुमच्या सख्खी बहीण, बहिणीचा हा. पुका हा हा, तुमची बहीण बी तेव्हा कामाने आली नाही ते तर आहेच म्हणा हा. तो लय तेव्हा टाईट व्हायचे नवऱ्याच्या बाजूनीच बोलत होती हा आता कळालं का नाही 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 आता आहे ना आता कळलं त्यांना काय बरं पाहू, काढ आठ तू दिवस जायचे काढ तू गवत काढ पाहता येईल दिलं माझ्या देणार तर नाही चाल दे तुझं गवत काढायचं का ये लवकर घरी ये बरं का चहा पाणी करायला हा काय करू राहिले काका पाले इकडनं? राम राम. राम राम काय म्हणजे काय नाही आले तुम्हाला भेटायला इथं काय करू राहिले ये मोठं? मग मोटर खराब झाली पाणी फेकी ना हा का? ते म्हणलं होतं याला खोलून रिपेअर करून पावा कोणी कोण आली घरूनच आलो. घरूनच आलो तुम्हाला भेटायला. हा काय मला हे जरा पैशाची अडचण पडली आहे हा तर एखादा लाख रुपये द्या ना. आता काय 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 कार्य नाही काही नाही कसं काय मग पैसे ते घर नाही का घेतलं त्या घरासाठी आम्ही पैसे घेतले होते सावकाराकडून गावातल्या. हा तर ते सावकार लय वैताग देऊ राहिला लय घरी येऊन बोलतो यांना रात्रंदिवस फोन करतो घरी येतो काय काय बोलून जाऊ राहिला. आता घेतले त्या तो येणारच ना न्यायला हा पण मग डबल टिबल याच पण मागू राहिला. ते सावकारच आहे व्याज लावित्यात ते पण मग आता एवढं आमच्या गाड्याला फास आलाय तर मी म्हटले भाऊकडे जाऊन आले आता म्हणले तुम्ही पण मला थोडीफार मदत करा. आता बघतो मी बी कारण आता माझे काय पैसे होते खर्च झाले मी तसं विचारतो तुझ्या मावशी का आहे का काही मग पाहतो मावशीला विचारा तुम्ही पण कुठे असेल थोडेफार बँके बिंकेत काय ठेवलेले मी तर लगेच हा द्या. म्हणलो लगेच हा म्हणलो असतो ना होते माझ्याकडं हा. आता मागाचे याचे त्याचे होते पण मग खर्च झाले याचे दे दुकानाचे त्याचे दे तर होते माझ्याकडं काका आता तुमची मुलगी काय न ही पुतणी काय वाटेल का माझ्या जागेवर तुमची मुलगी असते तर असं बोलले असते हा, का? नाही नाही मग बघतो मी तसं हा? तुझ्या मावशी का काय असेल खात्यावर तर पाहतो
तसे माझ्या खात्यात आता माझ्या काय एवढं लक्षात नाही असले तर काय उपकार आमचं नाही बघतो ना मग नाही तर आम्हाला नाही करायचं बाहेर काढणार 8 दिवसात. हं. ते माणसाचा चेहरा पाक कसा झाला हो मग जेवून नाही राहिले किती दिवस झाले कोणी झोप राहत झोप नाही त्या माणसाच्या डोळ्याला. काय सांगू त्यांच्याकडे बघून मला सुद्धा अन्न पाणी जायना घरासाठी म्हटलं हो. हं. आता माणूस डायरेक्ट बोलला म्हणे जर तुम्ही पैसे नाही दिले तर तुम्हाला घराच्या बाहेर जावं लागेल. मग आता आज घराच्या बाहेर काढल्यावर आम्ही रोडावर येऊ ना. मग म्हणून आता भीक मागायची वेळ आली मला सगळ्याकडे पदर पसरायची वेळ आली. हं. असा प्रसंग आलाय आमच्यावर आता काय सांगू तुम्हाला. खरं तेवढं सहकार्य आपण बरं चालेल बघतो मी कधी पर्यंत 8 दिवसाची मुदत 8 दिली दिवसाची? हो. बरं हा विचारतो मी तुझ्या मावशीला मग एखादा लाख पाहिजे ना नाही हो 4-5 लाख देणार. जाऊ द्या पाच एक एक लागते, दोन भेटले पाच जेवढे भेटन तेवढे नाही ते एक द्या तुमच्याकडून किती ऍडजस्टमेंट माझं होईल. कोणा का मागितले त्याच आहे ना भाऊलाच मागितले बाकी कोणालाच नाही त्याचं आहे मागितले. ना त्याचा खटका पाहून टाकायचा मग किती द्यायला तयारी आता त्यांना म्हटलं मी काय 2-3 आता लाख तुला रुपये नाहीच म्हटले म्हणतोय. वर डायरेक्ट वर बघला केल्या म्हणतो मा काय नाही नाही देईल असं वाटतं मला देईल नाही म्हणून. गॅरंटी गातकीत होईल भाऊ आहे किती केला तर मला देणार नाही का. बहिणी करता आता द्यावं मग? लागेल काहीतरी हो लय गातकी माणूस आहे तो मला माहिती प्रताप पाहू आता आमच्या लागणार टायमाला काय ना बोली काय केली होती बुद्धी घालायची आणि लापशी वाढली पंक्ती बदली आले असं आता काय त्या अडचण टायमाला काहीतरी अडचण आली असल तुम्ही ते मागचं कशाला धरून बसले. लावून धरून बसले काय हा मी सोडून दिलं सगळं मग आत्ताची परिस्थिती बघा ना काय चालली. बरं येऊ काका बर हा चालेल बरं या. तेवढं पहा बरं का बरं मग. बघतो मग जसं 1 लाखाच्या वरती 4-5 लाख जर झाले ना हा तर ले देवाची न तुमची मी लगे पायात धरीन बरं चालेल आता आणि पाया पडील. बरं आता मग काय जाणार आहे उद्या परवा त्याच्यानंतर लगेच पैसे आले तर मग पाहतो मी माझ्यावर लय मेहरबानी होईल तेवढं करा. हा चालेल चालेल मला नाही गॅरंटी वाटत पैसे भेटते म्हणून बाई असं बोलू नका. नाही नका शब्द तोंडातून काढू. हो झालं पाहिजे असं काहीतरी बोला. कारण पैसे देणार ते चेहरे वेगळे राहतात वैभव वेगळा राहते पण यांचं काय मला एवढं वाटलं नाही रिप्लायस पण म्हणलं एखादं वावर वापव लोकांनी असं अडून धरले माझ्या जेतीमध्ये पैसेच नाही माग घेतलं असं पैसेच नाही. आता अशा टायमाला कोणी घेतं का. हा ना गाय नाही ठेवून नंबर डागडागे नाही काही नाही आपल्याकडे राहिले. तुम्ही ते पण नाही काही करून ठेवलं ना. ते तरी ठेवले असते त्याच्या तोंडावर मारले असते. माझा भाऊ देईल असं वाटतं मला. माझा काका पण देईल मला गॅरंटी. कारण ते माझे एवढे हाल नाही बघू शकणार. आता एवढं मी टेन्शनमध्ये तुम्ही टेन्शनमध्ये बघितलं तर त्यांनाच माहिती पडतं हाल करत्या का आपले संकट निवारत्या मला नाही गॅरंटी वाटत हाल आहे घरात हाय या बराबर 8व्या दिवशी आले हो तुम्ही. 8-9 दिवस जाऊ द्यायचे ना चांगले. झाले पैसे तयार 8 दिवस झाले मग काय करायचं आता. अजून 8-10 दिवस थांबा. नाही आता मी 1 मिनिट थांबू शकत नाही. 8 सेकंद नाही. तुम्हाला मग त्याच्यामुळे आम्ही 10-12 दिवस त्याच्यासाठीच नाही 8 दिवसामध्ये माणूस पार बाहेर त्याच्यातून पैसा गोळा करून आणला असता. 8 दिवस म्हणजे सोपे नका समजू. तुमच्यासारखे एवढ्या ओळखी नाही ना नाही आमच्या नाही बाहेरच्या हे चुकीचं देशात. बोलू नका. नसेल पैसा मग तुला घराच्या बाहेर निघा. बाई आम्ही कुठं मी जायचं. काय म्हटलं नाही एकदा चला पण आम्ही कुठं जायचं पाण्या तिकडं पावसात. पुढे राहा. मला काय घेणे त्याची मला पैशाची मतलब आहे मला. अहो पण मग आता आम्ही रस्त्यावर राहतो. घेताना गोडा वाटले द्यायला काय नको. पण बाई लक्ष्मी मिल कसं काय रस्त्यावर राहणार आहे हो. तिकडं काही करावाई मला माहिती नाही. हा चला उठा उठ रे. सांगा हो त्यांना. हो. आताच आम्ही आलो आमच्या जरा नातेवाईकाकडे थोडं पैसे हा. राम दादू 8-15 दिवस ए बाबा तो आता काय एक पाय पडून काय चावलं आता. हा तुला मराठी समजते बोलण्याची काही. हा तुला माहिती ना पूर्व माग हा मग चालले. पण आहे ना आताच आम्ही नातेवाईकाकडून याच्याकडून त्याच्याकडून आले तुम्ही पैसे तिकडून सगळे मागून. कोणी या. तुम्ही नातेवाईक कोणी या कोणा कोणी या मला काही घेणं त्याची. तुम्हाला 8 दिवस वाया दिल तर संपला विषय. हा मी छाती उद्या ठेवला 8 दिवस. चला नाही का उठा. पण एवढं नसतं हो. बरं. बाई लक्ष्मीकडे बघून तरी तुम्हाला काय रे बाई लक्ष्मी लक्ष्मी माया येऊ द्या. म्या लक्ष्मी देईल तुम्हाला. हा कोणती महालक्ष्मीचा विचार केला का तुम्ही. मग आम्ही देणार हा? आहे कुठं बुडवणार आहे. ठेवणार आहे का का आम्ही. तुम्हाला कावडा दिलाय म्या. आम्ही म्हणतच नाही चला तसं. निघा. ए भाऊ शिरपळ उठ मारताय मी. चला जर टाळा चला इकडं. हो कुठं जायचं मग आपण आता.
चला ठीक आहे हा? घरावर शेल लावणार मी चला उठ रे बाई उठ ना. कुठं जायचं मग आता आपण पाहू कुठं तरी मंदिरात राहू एखादं. चला ठीक आहे द्यायला वाट लागायचं द्यायला नंतर ते करायचं अहो लागले, फक्त 2-4 दिवस राहू द्या ना. बाई तिकडे जायचं कुठं तरी राय मला काय घेते राहू द्या हो 2-4 दिवस. चला, ठीक आहे, अहो ठीक बाई आहे. लक्ष्मी कुठं राहिलो. ए बाई निघ ना काल डोकलायची माझी याचं तुला कळतं का मी शब्दाला बांधेल माणूस आहे मी बाई काय हा. शावकार होय. असं शावकार नाही पाहिलं चला मी. ठीक आहे पाहिलं नाही किती लोक विचित्र आहे हो कुलप नका लावा. अहो थांबा ना. बसा रे 2-4 शांती दिवस नका थांबा हो. हो पाया पडा का तुमच्या. मी तुमच्या पाया पडतो. बाजूला नका उद्या कर रे हा, काय झालं ओ काय झालं हो? एक सावकार का काय झालं ते कुलूप लावून राहिले घराला घराच्या कोण बाहेर आहे तुम्ही काढलं. कोण आहे तुम्ही माझी बहीण आहे दाजी आहे अच्छा बहीण दाजी आहे का हम्म. बर मग काय करायचं अहो मग असं कुठं पद्धत आहे का लगेच कुलूप लावून राहिले आणि बाहेर काढून राहिले तुम्ही बाई तुम्हाला माहिती आहे का यावर हा नाही थांब त्यांचा सांगा आमचा यावर आहे का हा सांगा बरं 1 लाख रुपये याने घेतले हा 2 वर्ष झाले बर मला रुपये व्याज भेटला नाही बरोबर बर हा बरं 20 रुपये टक्क्याने त्याला मी पैसे दिलेले किती 20 रुपये टक्क्याने हा तर त्या रकमेचे पैसे झाले 10 लाख रुपये 2 हा, वर्षाचे काय टक्के ना 20 रुपये टक्के ही कोणती बँक आहे तुमची आली कोणती बँक मी सावकार की करतो हा सावकार. 20 रुपये म्हणजे किती वर्षाला का महिन्याला नाही नाही महिन्याला हा का आले जो काका आले बाई काका आले. बर बर थांबा थांबा या या ही कुठली तुम्ही कोणती बँक जरी सावकारकी जरी झाली तर कायदा काय म्हणतो बँकेचे व्याज किती राहतं हे बघा माग लायसन आहे माग सगळे हा ज्याला गरज आहे तो माग येतो म्हणून मी काय स्वतः त्याच्यात पैसे घेऊन जात नाही अहो जरी लायसन जरी झालं तर तुम्ही 20 रुपये टक्क्यानं होते किती वर्षाचे करा हिशोब करीत बसा. 240% होत्या ना हा, मग त्याला चक्रवाढ व्याज लागलं हा वर्षाला 2,40,000 झाले ना हा त्याच्यानंतर परत ती रक्कम 240 ते हे आलं तुमचं लक्षात. 3.5 लाखाचं किती झालं, झालं calculation झालं 3.5 ते. लाखाचं किती तुमचं झालं आहे ना 10 लाखाच्या वरती होतं हा, हा. पण पहिली गोष्ट बरं का बोला की तुमची 1 लाख रुपये मुद्दल तुम्हाला पाहिजे असेल ना ती घ्यायची चुपचाप हा. नाही तर मग जेलमध्ये जायला तयार राहायचं ये का सावकार हा, हो, ये. ये. म्हणजे दरवाजा कसं काय लावलाय, बोलत घराच्या बाहेर आता काढला. हे बी नाही, तुम्हाला नाही तुम्हाला बाराच्या भाव जायचं करेल हा. पुरावे बोलतो मी हा. मी काही येणार नाही पैसे वाटायला याला हे काय आहे? आपला स्टॅम्प आहे ना हा. काय आहे? ऐका ना हा स्टॅम्प आहे ना फक्त हा. याला नाही कोणी मानित काय मारित नाही ते बंद झालं त्याचा system. अंगठा आहे ना समोर असू द्या ना अंगठा जा दे मग. हे आहे ना अहो, उद्या हा, तुम्ही ऐका ना 5,000 गेला आणि मागायला 1 लाख नाही, नाही, रुपये. नाही, असं कुठं पद्धत झाली का तुम्ही काय स्टॅम्प वरती काही बी लिहून घेशाल आणि त्याला कोर्ट मान्य केलं असं नाहीये म्हणजे मी कसं काय येणार म्हणजे हा. पैसे देताना घेताना दोन्ही समोर होतो ना मी अहो, नाही, त्याला मग तुम्हाला- वाचता येतं का पण तुम्ही 1 लाखाचं 1 लाख तुमचं दिलं ना तो कर्ज हा. तर तुम्ही 1 लाख घ्या बँकेच्या हिशोबाने तुम्ही पाहिजे 8-9% व्याज आहे ते व्याज घ्या म्हणून केलं 20% व्याज 20%? गोरगरिबांनी काय फाशी द्यायची का मग पण हा 20% आहे 20% कुठं? महिन्याला म्हणजे 240% वर्षाला माझ्या वाचायला येड्यात काढून राहिले तुम्ही तो माणूस अंगठ्याच्या आत सावकार- तुला अंगठा लावून घेतला आणि नाही, नाही, खुशाल- सावकार झाले तुमच्या मनानं काही करायचं का मग? दिले तुम्ही लाख रुपये ठीक आहे काय ते अहो, थोडंफार व्याज ऐका, लावा. ते दिवस गेले आता गोत्या तुमच्या जुन्या लोकांनी लुबडलं ते सोडा आता गोत्याचा असेल अंगठा घेतला तुम्ही त्यांचा वाला लिहिणार वाचणार माणूस होता का समक्ष मग त्याला सगळं वाचून दाखवलं होतं ना त्यांना नाही कळत नाही 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 ना. त्यांच्या ओळखीचा लिहिणार वाचणार समक्ष होता का नव्हतं. नाही काय कोण नाही. आणि वाटलं? मग ऐका, तुम्ही तुम्ही काय काय- चुकीचे वाचलेलं असेल त्या बाबाला हाच वाटला असेल हा. तुम्ही आता चुकीचे त्याला 8 वाचलेलं ते जण अनपढ लाख रुपये आहे. घेतले केला अंगठा पण काय लिहिलं तुम्ही काय माहिती मग? त्याला का वाचता येतं का ते शिकलेलंच नाही ना नाही, म्हणून तुम्ही फायदा घेतलाय तुम्ही सावकारी करते तुम्हाला कायदा नाही माहिती का माहिती आहे ना मग हा मग तुम्हाला जर घ्यायचे असेल चुपचाप 1 लाख रुपये घ्यायचे निघायचे नाही तर मग आहे ना 1 लाखात कसं काय आवरेल हा लाख मुद्दलच मावली हा, मग तेवढंच मुद्दलच भेटेल तुम्हाला काय आज पाहिजे थोडं आहे. मग मग 2 वर्षाचं व्याज मग माझं 2 वर्ष तुम्ही बँकेच्या हिशोबाने घ्या 20,000 रुपये द्या 9% मग हा करा हिशोब 9% मग 9% 18,000 होत्या 2 वर्षाचे कोणाचे 2 वर्ष अहो, मग एक वर्षाचे 9,000 दुसऱ्या वर्षाचे 9,000 हा, 18,000 झाले हा 20,000 घ्या 20,000 घ्या 2,000 वाढवा घ्या द्या लगेच 1,20,000 हो चला द्या द्या मार लगेच फोन परत याच्या पुढे पैसे मागायला यायचे नाही मागा गॅरंटी ठेवायचा पण तुम्ही बी जरा गोरगरिबाचा विचार त्या करा नोटरी बिटरीला कोणी विचारित नाही आता हो असं करा खाऊन खाऊन हे केवढं चाललंय नाही इकडं. तुम्ही 60,000 हा, घ्या. हा. मी 60 टाकेन गोरगराबीचा आहे ना तळतळत नाही घेऊ हे फुट बाहेर येईल नाट्यवाद टाकू बोलले नंबर सांगा नंबर सांगा नंबर द्या, फोन किती? बिना. 99 हा 71 25 हा 35 हा खोटा आहे का खरा आहे का आले पा दोघांनी टाकले का हा 60 60 आले बघा. असते. माझे 60 आले
हा समा हा काशीनाथ हा 60 आले. ते काय आले याच्या पुढे परत पैशाला यायचं नाही आपल्याला. नाही नाही येणार बी नाही येणार नाही जायचं आता. नाही म्हणजे असे वचपा काढूनच आणि खातात बरं का तुम्ही फार थोडं आहे ना बरोबर. गरीबाचा विचार करा. काही नाही आता परत जाईल ना गरीबाच्या त्या माग पैसे मागायला हा तरी गरीबाची पैसे आहे आहे. म्हणून तुम्ही त्यांचे गळे पिळी द्या. ज्यांना गरज येतात घ्या ना आणि तुम्ही. तुम्ही पण पैसे काही जर अडचण आली ना मग काय असं काहीतरी छान आहे माणसाला संग घेऊन जा. हे असे शावकार नाही लोकं आहे ना, तुम्हाला गरीबावरच सावकारला पोटं अंगठा देतो भरतात. बँकेत अंगठा देतात तुम्हाला. म्हणजे गरीबाच्या पावसाळ्यात बोलायचं काय? नाही ते सावकार मला म्हणा बँकेतले पैसे नका उचलू म्हणा. ते म्हणा तुम्हाला पकडून येते म्हणा मागून पैसे घ्या म्हणा. तुम्ही किती येडे मग समजायचे बरं तुम्ही? ते बरं झालं तुम्ही 1 लाखावरच केलं बरं घरावर नाही सही काय रे? केली. घर लिहून तो हे द्या. पावसाळे बोलवले होते का? ते दाखवा स्टॅम्प दाखवा ना. काय आला? दाखवा ना ते काय काय लिहून घे. का म्हणे काय पाहिजे ना? काय काम आहे बा? नाही, नाही. इकडे द्या, चुपचाप इकडे स्टॅम्प दाखवा. पैसे भेटले ना पाहुणे पैसे भेटले ना स्टॅम्प काढा लिका- स्टॅम्प काढा स्टॅम्प तुम्हाला वाटलं आमच्या पाठीमागं कोणीच नाही. नाही आमचा फायदा घेतला गरीबाचा. स्टॅम्प ठेवला हा त्यांच्या मागे गुन्हे असं पाहुणे रावळे बोलायला म्हणजे वा. काय? जाऊ नका डोबरा. थांबा काय काम झालंय? काय झाला मला काम झालंय. हा मुंड्या original- मोडणारा original शावकार आहे प्रति- गावातला. ठीक आहे तिकडे लुबाडा चला, येऊ का? नका लुबाडू म्हणजे? तिकडे दुसऱ्याला द्या ये घेऊन जायचं आणि सर्व परत यायचं. कोणी आहे तुम्ही? तुम्ही कोणी आहे? 20% कुठलं कुठं हे? काका ते आमचे आले हा कुठले पाहुणे? फुटवाडीचे या पुढचं काका आहे फुटवाडीचे कुठले असं तुम्हाला काय करायचं जा तुमचं तुमचं उंदरवाडी. वेळ. भाऊ आहे. हा का? हा. येऊ काय? आता बरोबर जिरला या, नाही नाही आता नका येऊ येऊ नका डबल हा तोंड दाखवू नका म्हणा ते. अरे काय तुम्हाला काही दाजी. पटत का नाही हा? हा? झोपले काय आता? हा? ते माणूसच नाही सगळं दाजी तुम्हाला नाही, पटायला नाही. पटायला पाहिजे काय पैशाला व्यवहार करते. पैशाला आता नातेवाईक दिसली मग? तो काही गोष्टी करायला नाही दिसले का घेतलं का आमचा सल्ला घेतला का तुम्ही मग? अहो, काय दाजी मग? तुम्ही वागा त्या पैसे मागायचे ना लगेच आले. माफी अशी मागतो व्यवस्था माफी करायची असं काही येते नाही. माफी मागतो तुमच्या पुढं. अहो 20% तुम्ही विचार केला तुम्ही 1 लाख रुपये व्याज घेऊन राहिले हा. एका वर्षात तुम्ही 2,40,000 भरून राहिले तुमचं कोणतं काय झालं आता कुठं चालतं का मग त्यांचे पहा लागल लागन हा मग आता जरा शुद्धीवर या दिलं ना कर्ज पिटलं ना आता एवढं टेन्शन मध्ये नका अजून राहू. कुठं राहिले कर्ज आता आता जर घ्यायचं असेल तर बँकेचं घ्या समजलं हा. आणि आता कमाई निघली तर आमची थोडी थोडी वापस चला करा. घरात चला घरात चहा चला पाणी चहा घ्या. पाणी घेऊ हा चला चला तू बी किती येडी हो. मला माहितच नाही ना या बाबांना माहित नाही ना केलं मला तुला फक्त घर बांधलं राहतं. काय करा आता माझ्यावरच सगळे